मला असं विचारायचं की आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की एखादी पत्रिका शापित असते, तर नेमकं काय असतं त्याच्यामध्ये? म्हणजे आजारी पडला तर डायरेक्ट त्याचं हॉस्पिटलायझेशन होणार. तर त्यामुळे हॉस्पिटलायझेशनचं स्थान 12वं स्थान आहे. असुरी शक्तीचं पण स्थान व्ययस्थान आहे. अच्छा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूलतः शनी राहू युतीला शापित दोष मानलाय ज्योतिषशास्त्रामध्ये. ह्याच्या पण व्यतिरिक्त अजून काही शाप आहेत, जसे आहे स्त्री शाप, कुलदेवता शाप, मातृशाप, पितृशाप, भातृशाप. कर्मरूपात त्या गोष्टी तुम्हाला त्या फेडायच्या असतात. त्यामुळे तुमचं ते कार्मिक कनेक्शन बनलेलं असतं. लग्नेश किंवा लग्नस्थान प्रबळ असेल ना, तर तुम्ही कोणत्याही संकटातून मात करू शकता. पटकन लग्न होण्यासाठी काय उपाय करता येतील? महत्वाची गोष्ट माझ्याकडे मुलींसाठी फार येतात की मुलींचं 38 वय झाले तरी अजून लग्न होत नाही वगैरे. तर मुलींसाठी एक उपाय सांगते, खूप प्रभावी आहे. बायकांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतान गोपाल व्रत. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूपच चांगले आणि अनाहत योगावाल्यांना पण संतती झालेली आहे. त्या व्यक्तीचं लग्न झालं आणि 2 तासात हार्ट अटॅकने मृत्यू झाला. आणि बंधन योग काय तर जेव्हा आपली कुलदेवता आहे आणि आपण ह्यांच्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जेचं वलय असतं. बंधन म्हणजे आपण जी काही पूजा करतो, उपासना करतो, ती आपल्या कुलदैवतेपर्यंत पोहोचतच नाही. बरेच लोक कोणत्या कारणामुळे किंवा खोटे केसेसमुळे तुरुंगात अडकलेले असतात, त्याला बाहेर निघायचं असतं. तर त्यावर काय उपाय आहे का? नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर नवी मुंबईवरनं सेलिब्रिटी ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर सुप्रिया इथं आले. मॅडम, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. कसे आहात तुम्ही? चांगले. मॅम, ॲस्ट्रॉलॉजी सोडून अजून कोणत्या विषयांमध्ये तुमचा अभ्यास आहे? 2011 पासून ज्योतिषशास्त्रात आहे आणि मी ज्योतिषशास्त्रात PhD केली आहे. स्टेप बाय स्टेपने मी ही PhD पूर्ण केली आहे. पारंपरिक आणि कृष्णमूर्ती दोन्ही पद्धतींचा माझा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्राबरोबर वास्तुशास्त्र आहे, रत्नशास्त्र आहे, त्याच्यानंतर अंकशास्त्र, टॅरो, लाल किताब या विषयांचाही माझा अभ्यास आहे. आणि आता आकाशिक रेकॉर्डचं पण माझं चालू आहे. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचे माझे वर्कशॉप होत असतात. म्हणजे जवळजवळ तुम्ही सगळंच अकल सायन्स कव्हर केलंय. हो, इतके वर्षही गेलेत. हो. मला असं विचारायचं की आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की एखादी पत्रिका शापित असते. हो. तर नेमकं काय असतं त्याच्यामध्ये? आता ज्योतिष अभ्यासकांसाठी मी सांगत आहे, जेव्हा एखाद्या कुंडलीमध्ये शापित योग असतो किंवा शापित दोष असतो, तेव्हा शनी राहू युती त्या कुंडलीमध्ये प्रबळतेने दिसते. म्हणजे शनी राहू युती असते आणि ही कोणत्याही स्थानामध्ये असू शकते. काही ज्योतिषी लोक शनी राहूची एकमेकांवर दृष्टी पडली तरी पण शापित दोष मानतात. कसं असतं की शनी हा कर्माचा कारक आहे आणि राहू हा असुरी शक्तीचा कारक आहे किंवा त्याचं सामर्थ्य असतं. तर कसं आहे की शनी आणि राहू या दोघांचा विचार एकत्रित करणं फार कठीण आहे. यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी राहू युती असते, ज्या स्थानामध्ये असते त्या संबंधित त्यांना कर्मभोग भोगायचे असतात किंवा त्यांना दुःख किंवा रोग कोणत्याही बाबतीत त्याप्रमाणे फळं प्राप्त होत असतात. पण शनी राहू जेव्हा युती ही बनते एखाद्याच्या कुंडलीमध्ये, तर आपल्याला कळतं की शनी हा चिकाटी देणारा ग्रह आहे, संघर्षाचा ग्रह आहे, कारण तो कर्माचा कारक आहे, तो कर्माला प्राधान्य देतो. आणि जेव्हा राहू याचा विचार आपण करतो तेव्हा राहू हा कसा की शॉर्टकट, जास्त विचार करतो, इझी लाईफ आणि कमी श्रम हवेत. तर दोन्ही ॲक्च्युली विरोधाभास असणारे ग्रह आहेत आणि ते जेव्हा एखाद्या कुंडलीमध्ये एकत्रित येतात तेव्हा आपण बघतो की त्या जातकाला कशा प्रकारे तो रिझल्ट देऊ शकतो. ॲक्च्युली हेच महत्त्वाचं कारण आहे की त्यामुळे शनी राहू युती जेव्हा म्हणजे शापित योग बनतो तेव्हाच ॲक्च्युली लोकांना जास्त करून वर्षानुवर्ष आजारपण, त्याच्यानंतर आर्थिक नुकसान, अचानकपणे आलेली संकटे, संतती त्रास, या सर्व अशा अडचणींना तोंड द्यावे लागते. आणि काय होतं की ज्योतिषी असतात ते तुम्हाला कुंडलीप्रमाणे उपाय सुचवतात, पण ते या गोष्टींचा नीट विचार करत नाही किंवा ते बघितलं जात नाही. एक उपाय देतात पण त्याचा रिझल्ट जातकाला नीट मिळत नाही, कारण कुंडलीमध्ये हा शापित दोष असतो. समजा शापित योग आहेच आपल्या कुंडलीमध्ये आणि तो काढायचा, साधारण किती ड्युरेशन लागतो, किती वेळ लागतो?
तुम्हाला सांगते चेतनजी, सगळ्यात महत्वाचं त्या जातकाची कुंडली ही मूळ कारण म्हणजे कुंडलीमध्येच तुम्हाला पाहायला मिळतं. कारण मूळ कुंडली असेल तर तुम्ही जातकाच्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये शापित योग बनत आहे, शनी राहूची काय पोझिशन आहे, कोणत्या स्थानामध्ये, कोणत्या नक्षत्रामध्ये, तो कशा प्रकारे स्थित आहे आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी पडते का, किंवा शुभयोग काहीतरी होत आहे का, लग्नेश किती प्रबळ आहे त्या कुंडलीमध्ये, त्या कुंडलीचा दर्जा कसा आहे. कारण कर्म त्रिकोण म्हणजे कर्म त्रिकोणाचा जो भाग आहे तो पण महत्वाचा आहे. कारण शनी हा कर्माचा कारक आहे. तो तुम्हाला इझी देणार नाही. तो नाही. तुम्हाला काही ना काही चिकाटीची कामं करायला लावणार, हो. संघर्ष आणि हळूहळू मंदगतीचा ग्रह आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी, त्यामुळेच लोकांना वर्षानुवर्ष या गोष्टींचे रिझल्ट लवकर मिळत नाहीत. हेच महत्वाचं कारण आहे. आणि ज्योतिषी जे देतात त्यामुळे पण त्यांना उपायांचे रिझल्ट मिळतच नाही. मग लोक बोलतात की का मला अजूनही रिझल्ट नाही मिळत. मग ते एकतर ज्योतिषशास्त्राला नावं ठेवतात किंवा ज्योतिषांना नावं ठेवतात. महत्वाची गोष्ट मला हे सांगायची इथे की जेव्हा आपण एखाद्या कुंडलीचा विचार करतो तेव्हा त्याच्या कुंडलीमध्ये कोणती दशा चालली आहे, गोचर कसं आहे, मूळ कुंडली काय बोलते, शनी काय भूमिका निभावतोय, राहू काय कोणत्या ह्याचा कारक आहे, म्हणजे या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करूनच आपण त्यांना त्याप्रमाणे उपाय सुचवू शकतो. आणि जर आपल्याला जर एखाद्या व्यक्तीचा आणि कोणता प्रॉब्लेम आहे, जर शनी राहू युती म्हणजे जर शापित योग त्याच्या षष्ठ स्थानात असेल तर नक्की जातकाला, आणि लग्नेश पण त्याचा नीच अवस्थेत असेल किंवा लग्नेश व्ययात असेल, अष्टमात असेल किंवा त्रिक स्थानात असेल किंवा बिघडला असेल कोणत्याही कारणाने, तर अशा जातकाला लवकर रिझल्ट मिळणारच नाही आणि त्याला आरोग्यासंबंधी प्रॉब्लेम होऊ शकतात. एक वेळ विरोधकांच्या बाबतीत जेव्हा शनी राहू युती षष्ठ स्थानात असते, कारण ते विरोधकांचं स्थान आहे, म्हणजे तुम्ही तुमचे जे शत्रू आहेत त्यांच्यावर तुम्ही विजय प्राप्त करू शकता किंवा तुम्ही त्यांच्या बाबतीत म्हणजे षडयंत्र करणं, कसं त्यांना हँडल करायचंय, या सर्व गोष्टी तुम्हाला इझिली प्राप्त होतात. पण बाकीच्या बाबतीमध्ये जर आजारपणाचा गोष्ट आहे, कारण राहूचे जे आजार असतात ना ते अनाहत असतात. म्हणजे तुम्ही डायग्नोस्टिक जरी केलं, इव्हन डॉक्टरांना स्वतः कळत नाही की या व्यक्तीला काय झालं, रखडत राहतात आजारपण. आणि शनी हा मंदगतीचा ग्रह आहे, तो पण ऍक्च्युली एकतर लवकर आजारी नाही पडणार, पण हाडांचे वगैरे असे प्रॉब्लेम्स होतातच. आणि राहूमुळे विषारी जनावरांच्या ह्याने जे म्हणजे आपण बोलतो ना व्हायरल इन्फेक्शन आजकाल चाललंय, किंवा इन्फेक्शनमुळे होणारे प्रॉब्लेम्स, हे दोन्ही शनी राहू युतीमुळे होत असतात. आणि षष्ठ स्थान हे ऍक्च्युली बघायला गेलं तर नोकरीचं पण स्थान आहे, तर त्याच्यामध्ये पण लोकांना अडथळे येऊ शकतात. बघायला गेलं तर कुंडलीच त्यांची सांगणार आहे म्हणजे शनी लग्नेश आहे, भाग्येश आहे, कर्मेश आहे, आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी कशी पडते, लग्नेश प्रबळ आहे का त्या व्यक्तीचा, यामुळे आपण अंदाज घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आपण जातकाला उपाय सजेस्ट करू शकतो. आणि जर उपाय द्यायचे असतील या शापित योगावर तर शनी आणि राहू हे ह्याच्या प्रमाणेच तुम्ही उपाय देऊ शकता. सगळ्यात महत्वाचा जर इझी उपाय असेल तर रामचरितमानस त्याचा पाठ करू शकतो जातक, ज्यांच्या कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानामध्ये जरी असली तरी, म्हणजे हे शापित दोष असेल तर. कधी करायचं? आणि हे ऍक्च्युली तुम्हाला फक्त दुपारी 12 ते 4 मध्ये नाही करायचे, अंघोळ केल्यावर एक करू शकता किंवा संध्याकाळचा काळ, कारण शनी आणि राहू ह्यांच्यासाठी संध्याकाळचा काळ जो आहे तो प्रभावी असतो. तर त्यावेळेला तुम्ही 6:30 नंतर, सूर्यास्तानंतर तुम्ही ह्यांची उपासना 12 म्हणजे वाजेपर्यंत पण करू शकतात इझिली. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की एक छोटा उपाय तुम्हाला सांगते आणि खूप चांगले रिझल्ट्स मिळतात जेव्हा शापित दोष असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये. काय करायचं की तुम्ही आहे ना सुकं खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि 11 सालीसकट बदाम घ्यायचे. हे 11 सालीचे जे बदाम आहेत हे ऍक्च्युली शनीला जातात आणि सुकं खोबऱ्याची वाटी हे राहूला जातात. म्हणजे त्या गोष्टीसाठी तुम्ही उपाय वापरू शकता. आणि हे दोन एकत्रित घेऊन म्हणजे हे जे बदाम आहेत 11 ते तुम्ही त्या सुके खोबऱ्याच्या वाटीमध्येच ठेवायचे आहेत आणि काळ्या कपड्यामध्ये तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत.
म्हणजे वाहतं पाणी पाहिजे, नदी असेल, तलाव असेल काही. आणि जर तुम्हाला पाण्यात सोडायचे नसेल तर तुम्ही हे शंकराच्या मंदिरात अर्पण करू शकता. आणि राहू माहीत असेल तुम्हाला, राहू हा म्हणजे शिवापुढे नमतो. म्हणजे राहूचा कोणताही त्रास असेल तुम्हाला कुंडलीमध्ये तर तुम्ही शिव उपासना केली ना तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि दुसरी आहे हनुमानाची. आणि हनुमानाचा पण आपण हनुमान चालिसाचा पाठ पण करू शकतात. 11 दिवस कंटिन्यू तुम्हाला 11 वेळा करायचा आहे. आणि जर ज्यांना जास्त त्रास होत असेल, आता जर प्रबळता जास्त असेल, आपण कसं एखादी कुंडली बघतो तेव्हा फक्त एकाच गोष्टीचा विचार होत नाही. भरपूर लोक एकाच योगाला बघतात तर ते चुकीचं आहे. पूर्णपणे जर तुम्ही कुंडली ॲनालिसिस केली ना तर तुम्हाला कळतं की कुंडलीचा दर्जा कसा आहे, कुंडलीत कर्म त्रिकोण कसा आहे, भाग्य कसं आहे. कर्म, प्रारब्ध आणि भाग्य या तिन्हीचा जे एकत्रित आपण ॲनालिसिस केलं ना तर आपल्याला पूर्णपणे त्या जातकाची कल्पना येते. आणि त्याप्रमाणे आपण त्या उपायांची तीव्रता, नक्की कोणता उपाय द्यायचा आहे, किती कालावधीपर्यंत तो त्याला रिझल्ट देईल, या सर्वाचं अवलोकन करून आपण त्यांना सजेस्ट करू शकतो. आणि त्यामुळे व्यवस्थित बघूनच तुम्ही उपाय दिला ना तर 100% त्याचे रिझल्ट लोकांना मिळत असतात. म्हणजे माणसं म्हणजे व्यक्ती आणि त्याची पत्रिकानुसार आपले उपाय हो, थोडेफार बदलत करावेच असतात. लागतात. मॅडम, आपण जेव्हा कुंडली बघतो तेव्हा कोणती ग्रह आणि त्यांचे कोणते स्थान महत्वाचे असतात? मी आता ज्योतिष अभ्यासकांसाठी सांगत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या जातकाला मार्गदर्शन करता तेव्हा तुम्ही कुंडलीमध्ये काय बघणार, तर महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येकाने हा रील किंवा हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित ऐका, कारण ही फार महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण म्हणजे व्यक्तीच्या कुंडलीवर मार्गदर्शन करतो तेव्हा जे ग्रह योग बघतो त्याच्याऐवजी आपण जर काही स्थानं महत्वाची ज्याचा विचार आपण केला तर आपल्याला कल्पना येते की त्या जातकाची कुंडली कशी आहे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना उपाय सुचवू शकतो. जन्मकुंडलीमध्ये प्रथम जे येतं ते लग्नस्थान, हे सगळ्यांना माहीत असेलच. या लग्नस्थानामध्ये लग्नेश आणि लग्नस्थान ह्याच्यामध्ये जो ग्रह आहे तोच महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून पहिलं स्थान आहे लग्नस्थान, कारण जातक स्वतः भूमिका निभावत असतो आणि कोणत्याही गोष्टींचा सामना तो जातक स्वतः करणार आहे. त्यामुळे लग्नस्थान हे महत्वाचं आहे. दुसरं आहे जे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थान आता बघितलं तर चतुर्थ स्थानावरून गृहसौख्याचा विचार होतो. तर गृहसौख्यामध्ये जर तुम्हाला माहित असेल, जर गृहसौख्यामध्ये जर एखादा पापग्रह आला तर त्याची दृष्टी, 7वी दृष्टी सगळ्याच ग्रहांची बघितली जाते. तर 7वी दृष्टी नक्की कर्मस्थानावरच पडणार. त्यामुळे कर्म त्याचे एक तर बाधित होणार किंवा ते कर्म चांगले पण होऊ शकतं. त्यामुळे त्या जातकाला रिझल्ट मिळणार आहे. कारण कर्मच हे महत्वाचं आहे. मनुष्य योनी ही कर्मयोनीच आहे. तर त्यामुळे कर्मस्थानाला इथे महत्व आहे. त्यामुळे चतुर्थ स्थान ही महत्वाचं आहे. भरपूर लोक ही गोष्ट बघत नाहीत. आणि चतुर्थ स्थानामध्ये ज्यांच्या राहू असेल किंवा केतू असेल तर नक्की त्यांची वास्तू ही शापित वास्तू असू शकते किंवा त्यांच्या वास्तूमध्ये महावास्तुदोष असतातच. म्हणजे ईशान्येला टॉयलेट, मोठे जे आहेत तत्व बिघडलेले त्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर पंचम स्थान जेव्हा आपण कुंडलीचा दर्जा याचा विचार करतो तेव्हा धर्म त्रिकोण महत्वाचा असतो. म्हणजे 1, 5, 9 लग्नस्थान, 1 म्हणजे 5वं म्हणजे पंचम स्थान, ज्याच्यामध्ये आपण करिअरचा विचार करतो. करिअर पाहिलं जातं जातकाचं. आणि तिसरं आहे नवम भाग्यस्थान. पण इथे आपल्याला जेव्हा कुंडलीतील ग्रहयोग महत्वाचे बघायचे आहेत किंवा कुंडलीचा दर्जा बघायचा आहे तर आपण इथे फक्त पहिलं स्थान घेणार आहे लग्नस्थान, नंतर पंचम स्थान. कारण करिअरची दिशा पण महत्वाची, तरच तो कर्म करणार आहे, पुढे जाणार आहे, प्रगती करणार आहे किंवा त्याला जे काही प्राप्त होणार आहे ते त्याच्या करिअरमुळेच होणार आहे. तर करिअर. आणि त्याच्यानंतर त्रिकस्थानामध्ये 6, 8, 12 म्हणजे षष्ठस्थान आपण बघितलं तर षष्ठस्थानावरनं आरोग्याचा विचार होतो. अष्टम स्थानावरनं अचानक आलेली संकट बघितली जातात किंवा दुःख बघितलं जातं. किंवा अष्टम स्थान हे मृत्यूचं स्थान आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही संकट, दुःख, यातना, भोग बघायचे असतील तर तुम्ही अष्टम स्थानाचा नक्की विचार करा. आणि अशा प्रकारे आपण एकत्रित विचार केला तर लग्नस्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, षष्ठ स्थान, अष्टम स्थान
आणि व्ययस्थान हे ऍक्च्युली 12वं घर आहे, कारण त्रिकस्थानामधलं हे 3 आहेत, 6, 8, 12. भरपूर ज्योतिषांना माहित असेल की त्रिकस्थानात एखादा ग्रह गेला तर तो त्याचे फळ पूर्णपणे जातकाला मिळत नाही, त्याची कुंडली पूर्णपणे त्या स्थानाशी बिघडते. तर त्यामुळे त्रिकस्थान हे अशुभ स्थान आहे. तर व्ययस्थानावरनं व्यय नावावरनच कळेल की व्यय होतो एखाद्याचा, आणि हॉस्पिटलायझेशनचं पण ते स्थान आहे. तर त्यामुळे एखादा जातक आजारी पडला, षष्ठ आणि नंतर व्यय, म्हणजे आजारी पडला तर डायरेक्ट त्याचं हॉस्पिटलायझेशन होणार. तर त्यामुळे हॉस्पिटलायझेशनचं स्थान 12वं स्थान आहे. व्यय त्याच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी व्यय होणार आहेत ते पण व्ययच आहे, आणि असुरी शक्तीचं पण स्थान व्ययस्थान आहे. त्यामुळे व्ययस्थान पण बघितलं जातं. जर या पूर्ण या स्थानांचा विचार करून जर एखाद्या कुंडलीमध्ये शापित योग असेल किंवा शनी राहू युती बनली या ह्याच्यात, तर जातकाची वाट लागू शकते किंवा त्याच्यातनं तो बाहेर लवकर येऊ शकतच नाही. म्हणजे तुम्ही कितीही त्याला चांगले उपाय द्या, त्यांना फार वेळ लागतो त्याच्यातनं. काही लोक तर बाहेर पडतच नाही. कर्म आहे, कर्माने शनीचं ब्रीदवाक्य काय, कर्म भोगा, म्हणजे कर्माने एक तर तुम्ही पुढे जा, नाहीतर तुम्ही, कारण तो कर्माचा कारक आहे, तर कर्म तुम्हाला भोगावायलाच लागतात. त्यामुळे नाहीतर पापांना जाळून टाका, म्हणजे एकतर तुम्हाला ते कर्म भोगून संपवायचे किंवा ते कर्म जाळून टाकायचे. मग त्यासाठी तुम्हाला काय लागतं की उपासना करावी लागते, आध्यात्मिक पॉवर लागते, सामर्थ्य लागतं आध्यात्मिक. तर त्यामुळे तुम्हाला उपासना महत्वाची आहे. आणि आपण महत्वाची गोष्ट हे बघतो की एक श्लोक आहे, तुम्हाला सांगते महत्वाची गोष्ट मध्ये, जन्मांतर कृत पापम व्याधी रूपेण जायते तच्छंती रौषधैर धानर जप होमार्चनार दिभी, असा श्लोक आहे. याचा हा श्लोक तुम्हाला प्रश्नमार्ग ग्रंथामध्ये सापडेल. याचा अर्थ असा आहे की गतजन्मात केलेले पातक आहे, पाप आहे किंवा वाईट कर्म, याचे फळ तुम्हाला या जन्मात प्रकट होणारे जे आजार आहेत, दुःख आहे, यातना किंवा भोग, या संदर्भात तुम्हाला ते भोगायला मिळतात. आणि याच्या म्हणजे हे असे रोग किंवा भोग किंवा यातना तुम्हाला फक्त औषधांनी हे बरे नाही होत. म्हणजे याच्या समूळ निवारणासाठी तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे शांती कर्म, दान, जप, होम आणि पूजा अर्चना, आणि 6वं आहे औषधी स्नान, हे करावेच लागतात. म्हणजे तुम्हाला माहितीये का की शनी राहूच्या शापित योगामुळे फक्त आजार हे ते होतात, त्याच्यावर आपण औषध करू शकतो, पण हे गोष्टी ना, आत्मा आहे ना, आत्मा ऍक्च्युली हा ऊर्जेच्या स्वरूपात असतो, जे लोकांना दिसत नाही. आता हे भौतिक आपल्याला दिसतं, भौतिक रूप, पण आत्मा जो आहे तो ऊर्जेचा हे आहे, म्हणजे ऊर्जेचा स्रोत म्हणूनच कळतो आपल्याला. कोणतीही एनर्जी किंवा कोणतेही ऊर्जा स्रोत, त्यानेच त्याचं अस्तित्व जाणवतं. तर त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते, तर त्याचे म्हणजे शरीर जरी त्याचं नष्ट झालेलं असलं, पंचतत्वामध्ये विलीन झालेलं असलं, तरी त्याचे जे म्हणजे सूक्ष्म जे आहे रूप, ते ऍक्च्युली मरत नाही, ते ऍक्च्युली ऊर्जामध्ये ट्रान्सफर होत असतात, म्हणजे एका ऊर्जेतून दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होत असतात, आणि ते कधीच जात नाही. आणि आपण म्हणून एखादा व्यक्ती म्हणजे वारला तर आपण त्याचे पितृकर्म म्हणजे हे करतो, त्याला आपण श्राद्ध पक्ष्यांना जेवण खायला घालतो. तर त्यामागे हीच गोष्ट आहे की जे व्हायब्रेशन्स मिळालेले असतात, शाप असतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मूलतः शनी राहू युतीला शापित दोष मानलाय ज्योतिषशास्त्रामध्ये, पण ज्योतिष ग्रंथामध्येच म्हणजे बृहत पाराशर मध्येच सांगितलं आहे की ह्याच्या पण व्यतिरिक्त अजून काही शाप आहेत, जसे आहे स्त्री शाप, कुलदेवता शाप, मातृशाप, पितृशाप, भातृशाप, आणि तशाच प्रकारे ऋण पण असतात. म्हणजे जर तुम्हाला त्या गोष्टी फेडायच्या असतात या जन्मात किंवा आधीच्या पण जन्मात, तुम्ही त्या गोष्टी कर्मरूपात त्या गोष्टी तुम्हाला त्या फेडायच्या असतात. त्यामुळे तुमचं ते कार्मिक कनेक्शन बनलेलं असतं. तर या गोष्टी फार महत्वाच्या आहे, आणि विषय पण हा फार म्हणजे इंटरेस्टिंग पण वाटेल, पण या खऱ्या गोष्टी आहेत. आणि लोकांनी आतापर्यंत या गोष्टींना महत्व दिलं नाही, पण तुम्हाला भरपूर आजकाल जातकांच्या कुंडलीमध्ये मला युतीच फार दिसते, आणि मी त्यावेळेला त्यांना शांती सगळ्या गोष्टी सांगते. मॅडम, आपण बघतो की बाधित पत्रिका असतात किंवा कुंडली असते, ते नेमकं काय प्रकार आहे? बाधित कुंडलीमध्ये जातकाला
काहीतरी गोष्टींनी बाधा झालेली असते. आणि आपल्याकडे अशा गोष्टी आहेत की मुख्यतः जो ग्रह आहे त्या ग्रहावरून आपण कोणत्या ग्रहाची बाधा झाली हे पण कळतं आणि कोणत्या प्रकारे बाधा झाली आहे, म्हणजे त्याने काय कर्म केलं असेल त्यामुळे त्याला ही बाधा झाली आहे. बर. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं मूळ कळलं तर आपण त्याला व्यवस्थित उपाय देऊ उपाय देऊ शकतो शकतो. आणि त्याचं निदान करू शकतो. अगदी. म्हणजे जर एखादा डॉक्टर आहे जो तुम्हाला डायग्नोस्टिक करतो तेव्हाच त्याला ऍक्च्युली पर्टिक्युलरली गोष्टी कळतात की हा प्रॉब्लेम आहे, तर याच गोष्टींवर उपाय म्हणजे तसे तुम्हाला औषधं गोळ्या दिली जातात. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की ताप येण्याची कारणं भरपूर आहेत. हो हो म्हणजे तुम्हाला सांगते व्हायरलमध्ये ताप येतो, हो. साधा डेंग्यू मलेरियामध्ये ताप येतो, कोरोनामध्ये पण ताप येत होता. विविध कारणं आहेत ताप येण्याची, पण नक्की कोणत्या कारणाने ताप येतो हे लक्षणं. तुम्हाला हा, कळलं, लक्षणं. मलेरियामुळे ताप आलाय तर तशी औषधं तुम्ही अगदी, अगदी. ट्रीटमेंट चालू करणार डायग्नोस्टिक झाल्यावर. डेंग्यूमुळे ताप येतोय तर तसं, व्हायरल असेल तर तुम्ही त्या गोष्टीने काळजी घेणार. म्हणजे नक्की तुम्हाला मूळ कळतं, म्हणजे कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, कोणत्या ग्रहाचा प्रॉब्लेम आहे आणि कशी कुंडलीचा दर्जा कसा आहे, त्याची हे काय आहे, म्हणजे लग्नेश कसा प्रबळ आहे आणि लग्नेशापासून जे पंचम स्थान आहे त्याच्यावर न तुम्हाला लग्नेशाची ताकद कळते. म्हणजे जर लग्नेश जर तुमचा सप्तमात बसला तर सप्तमापासून पंचम स्थान तुम्ही बघायचं की ते कसं आहे, त्याची ग्रहस्थिती काय आहे, नक्षत्र कोणतं आहे, कोणती राशी तिथे बसली आहे, त्याप्रमाणे लग्नेश किती प्रबळ आहे, म्हणजे तो जातक स्वतः त्या गोष्टीला कशा प्रकारे हँडल करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित कळू शकतात. आणि ज्योतिष अभ्यासक ह्याच्यावर व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना चांगला उपाय देऊ शकतात. आपल्याला फक्त त्याची तीव्रता कळते, कालावधी कळतो आणि तुम्ही व्यवस्थित त्याला सगळं डिटेल सांगू शकतात. आतापर्यंत आम्ही आणि अजून एक मला सांगायचं होतं, जर ज्योतिष अभ्यासकांसाठी सांगते, जर तुम्हाला बाधित कुंडलीमध्ये ग्रहयोग बघायचे असतील पर्टिक्युलर, तर तुम्ही महत्वाचं बघा की लग्नेश तुमचा दूषित झालाय का. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्र बिघडला आहे का, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि रवी हा आत्माकारक आहे. तर चंद्र रवी यांना तर महत्व आहे आणि लग्नेशाला पण महत्व आहे, लग्नस्थानामध्ये कोणता ग्रह बसलाय याला पण महत्व आहे. आणि त्याच्यानंतर लग्नी जर चंद्र असेल, चंद्र राहू युती असेल, म्हणजे चंद्रग्रहण झालंय तर तुम्हाला बाधित पत्रिका असणारच. म्हणजे ती व्यक्ती लवकर बाहेरच्या बाधेने बाधित होऊ शकते, त्याला त्याचे लवकर रिझल्ट नाही मिळत. तर बाधित कुंडलीमध्ये ना तुम्हाला लग्नी चंद्र राहू युती असणार, म्हणजे लग्नस्थान पहिलं बिघडलं. लग्नेश किंवा लग्नस्थान प्रबळ असेल ना तर तुम्ही कोणत्याही संकटातून मात करू शकता, कितीही मोठं असलं, कारण ते प्रबळ हवं कुंडलीमध्ये महत्वाचं. त्याशिवाय कोण काय करू शकणार नाही, कारण ते पर्टिक्युलर तुमचं स्थान आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की पंचम स्थान. पंचमात जर पापग्रह युती असेल, म्हणजेच ही शापित योगाची आपण बोललो, शनी राहू युती आहे किंवा मंगळ राहू युती आहे, तर ते बिघडलं. म्हणजे धर्म त्रिकोणाचं ते म्हणजे लग्नस्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान. जर भाग्यस्थानामध्ये मंगळ आणि शनीची युती असेल तरी पण भाग्यस्थान बिघडणार. तर त्यामुळे धर्मत्रिकोण बिघडणार, कुंडलीचा दर्जा जाणार. तर हे महत्वाचं तुम्ही बघा की त्याचा धर्मत्रिकोण काय सांगतो, त्यावरूनच कुंडलीचा दर्जा ठरतो. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे की जर षष्ठस्थानामध्ये चंद्र पीडित झालाय, म्हणजे चंद्र नीच आहे षष्ठस्थानात, किंवा पापग्रह दृष्टी, म्हणजे जर व्याज जर राहू बसला किंवा एखादा पापग्रह बसला, चंद्रावर दृष्टी टाकतोय मंगळ, जेव्हा बंधन योगात असतो तेव्हा लोकांना असं होतं घाबरून किंवा त्याच्यावर क्रिमिनलचे केस होऊन बंधन योगात जातात बऱ्याच कालावधीसाठी, त्यांनी काही केलेलं पण नसतं, अडकतात. तर मग ह्या अशा त्यांच्या ग्रहयुती असतात. आणि वृश्चिक राशीचा असेल, अजूनही त्याच्या डीप आहे की फक्त स्थानगत नाहीये, राशीला पण महत्व आहे, नक्षत्रांना महत्व आहे आणि पूर्ण एकत्रित ह्याने तुमचं प्रेडिक्शन होत असतं किंवा काय फळ मिळणार आहे या गोष्टी होत असतात. तर मी सांगते की कधी तुम्ही एकाच गोष्टीचा किंवा एकाच योगाचा विचार करू नका, व्यवस्थित कुंडली पहा की त्याची कुंडली काय सांगते, मगच तुम्ही जातकाला मार्गदर्शन करा आणि क्लिअर सांगा जे काही प्रॉब्लेम आहेत ते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या कुंडलीमध्ये राहू केतू पण नीच असतात किंवा पीडित असतात, मग अशा लोकांना म्हणजे विषारी जनावरांपासून जो धोका असतो किंवा व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे कळतच नाही त्यांचे आजार
काय प्रॉब्लेम आहे ते कळतच नाही. अनाहत भीती पण असते. म्हणजे भरपूर लोकांना असं वाटतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे, पैसा आहे, पॉवर आहे, पण तरी आम्हाला झोप लागत नाही. भरपूर राजनीतीच्या केसमध्ये पण असे अनुभव तुम्ही बघितले असेल. अनाहत त्यांना एखादी भीती किंवा एखादी चिंता सतावते की सगळ्या गोष्टी असतात तरी पण सुख नाही मिळत. तर या गोष्टी पण असतात. बाधित कुंडली म्हणून आपण त्यांना बोलतो की या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर आपण नक्षत्रांचा विचार केला तर आता मी फक्त ज्योतिष अभ्यासकांसाठी बाधित योग किंवा बाधित कुंडली कशी बनते हे सांगत आहे. तर बाधित कुंडलीमध्ये आपण ग्रहांचं सांगितलं, स्थानगत सांगितलं कोणते असतात. तुम्ही फक्त पापग्रह युती पकडू शकता किंवा शनी, मंगळ आणि गुरु हे 3 ग्रह आहेत. हे जर बिघडले ना तुमचे तर त्या जातकाला बाधा होणारच. आणि जर लग्नेश तुमचा प्रबळ नसेल, लग्नेश उच्चीचा नसेल, लग्नेश चांगल्या स्थानामध्ये नसेल, चांगल्या म्हणजे गुरुच्या दृष्टीत नसेल तर तुम्हाला या गोष्टींना बाहेर पडता येत नाही. भरपूर दिवस ते रखडून राहतं. तर या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही त्या गोष्टी पहिल्या बघा. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे नक्षत्रांचं पण बघितलं ना तर चंद्राचे नक्षत्र, राहू केतूचे नक्षत्र म्हणजे श्रवण नक्षत्र आहे, हस्त नक्षत्र, विशाखा, पुनर्वसू, शततारका, पूर्वा, भाद्रपदा ही जी नक्षत्र आहेत यांचाही विचार महत्वाचा आहे. कारण बाधित कुंडलीमध्ये हे नक्षत्र आहे ना एकमेकांशी अशुभ योगामध्येच असतात. तेव्हाच ती पत्रिका बाधित पत्रिका होते. म्हणजे याच ग्रहांचा संबंध पुढे चालू राहतो. आणि मला अजून एक सांगायचं आहे की आपण जेव्हा बाधकतेचा विचार करतो तेव्हा बाधकेशाला विसरून अजिबात चालणार नाही. तर बाधकेश कसं होतो ते पण सांगते. कुंडलीमध्ये मारक स्थान आहेत द्वितीयेश आणि सप्तमेश म्हणजे दुसरं स्थान आणि सप्तम स्थान हे मारक स्थानं आहेत. तर जेव्हा एखाद्याचा, आता तो विषय नाहीये पण मी सांगते की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होणार असतो तर मारक स्थानाचा आणि अष्टमेशाशी संबंध कनेक्शन होतच गोचरीमध्ये पण. आणि मूळ कुंडलीत ते ग्रह असतातच. राहूवर्ण किंवा चंद्रावर्ण राहू गेला पापग्रह शनी तर त्यावेळेला त्याचा मृत्यू म्हणजे असं सांगायचं नाही पण होतच असतो. त्यावेळेला आपण मारक स्थानाला बघतो. आणि बाधकेश काय करतो, हॉस्पिटलायझेशनचं काम करतो किंवा तो अचानक मृत्यूमध्ये जातो. आता मध्ये एक मी केस बघितली होती, पेपरात पण तुम्ही बघितली असेल, एक अमरावतीची स्टोरी आलेली. त्या व्यक्तीचं लग्न झालं आणि 2 तासात हार्ट अटॅकने मृत्यू झाला. म्हणजे ह्या गोष्टी का होतात तर तुम्हाला सांगते, विवाह स्थान पण सप्तम स्थान आहे आणि त्याच्यानंतर मारक स्थानामध्ये आपण ते मारक स्थान पण आहे. ज्योतिषांना ह्या गोष्टी माहिती आहेत, ज्यांचं बेसिक झालंय ऍटलिस्ट. ज्योतिष अभ्यासकांना या गोष्टी माहीत असतात की मारक स्थान काय. तर बरोबर तेव्हाच त्याची दशा असणार, त्याच्या पापग्रहामध्ये जाणार किंवा एक्झॅक्ट लग्न स्थानामध्ये पापग्रहाची म्हणजे दृष्टी टाकतो, पापग्रह एंटर करतो गोचर, तर त्यावेळेला त्याचा मृत्यू होणारच. आता मोस्ट ऑफ द टाइम आपण बघतो की लग्न वगैरे जमवताना आपण आणि बाकीच्या पण गोष्टी लोकांना. महत्वाच्या असतात. आता हार्ट अटॅक, आता ह्याला आहे ना भरपूर गोष्टी जबाबदार आहेत, फक्त एकच गोष्ट नाही. अच्छा, आपण अच्छा. फक्त कसं झालं हे बघू शकतो, त्याचं विश्लेषण करू शकतो. पण अशा जर आधीच आले असे लोक तर त्यांना आपण मार्गदर्शन करू शकतो की या वेळेला तुम्ही कालावधी तुम्ही हे करू शकतात. आणि तुम्हाला सांगते की आयुष्यामध्ये 3 वेळा काळ आणि वेळ हे कधी एकत्रित नाही आलं पाहिजे. एक वेळ काळ आला पण वेळ नाही आली पाहिजे. आणि देव तुम्हाला 3 वेळा संधी देतच असतो त्याच्यातनं. आणि तुमचं गुरुबळ किंवा घरामध्ये किती पॉझिटिव्ह आहे आध्यात्मिक पॉवर, त्यावर पण तुम्हाला मार्ग मिळतात. गुरु ज्यांचे आहेत ते पण आपण का गुरु करतो तर आजकाल कलियुगामध्ये मार्ग मिळणं आणि हे भोग कमी होणं, आपला संसार सांभाळून आपण पुढे जाऊ, या गोष्टींचा विचार करूनच आजकाल या गोष्टी पण महत्वाच्या झाल्या. तुम्हाला देवाने का जन्म दिला हेच तुम्हाला माहित नाही, तुमचं काय कर्म आहे. तुम्हाला तुमचे आई वडील असतात, हा जन्म मिळाला ते तुम्हाला म्हणजे बदलता येत नाही. काही गोष्टी आहेत ना तुम्हाला अजिबात बदलता येत नाही. तुमचा चेहरा, तुमचं हे जे अस्तित्व आहे, लग्न, तुम्हाला या गोष्टी बदलू नाही शकत तुम्ही. पण तुम्ही मेकअप करून जेव्हा तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी बदलू शकता, त्याच्यामध्ये काही गुणधर म्हणजे त्याला वाव देऊ शकता, त्याला इन्हान्स करू शकता. म्हणजे एखादा चेहरा तुम्हाला मिळालाय, ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तुम्ही तो चेहरा चमकू शकता, म्हणजे ग्लो करू शकता, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. म्हणजे ते तुम्ही कर्म केलं. पण मूळ जे आहे तुमचं ते तुम्ही बदललं का, वेगळे तुम्ही दिसतं का, नाही. तर ह्या काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी नाही. ह्यालाच आपण बोलतो की प्रबळ प्रारब्ध जे असतं ना,
काळ्या दगडावरची रेष रेष की तुम्ही हा जन्म घेतलाय तेव्हाच तुमचा मृत्यू पण ठरलेला आहे हो आणि कर्म पण तुम्हाला देवाने करायला आता परत जन्म दिला. Yes, तर yes. तुम्हाला हे कर्म पण करायचंय, संसारात चांगल्या गोष्टी पण तुम्ही हे करून तुमच्या ह्याला काय गती द्यायची हे तुम्हीच ठरवणार आहे. Absolutely. देवाने तुम्हाला बुद्धी दिली आहे आणि तुमच्या चुका सुधारण्यासाठी पण तुम्हाला संधी पण देव देत असतो. बरोबर. आता ते तुम्ही ठरवायचं की ते तुम्ही कसं हे करायचं खरंय, खरंय. आणि नीती चांगली ठेवली, मार्ग चांगला हे केला. भरपूर वेळा प्रॉब्लेम्स पण येतात, असं नाही मनुष्य जन्म आहे तर तुम्हाला सुख दुःख दोन्ही येतात. हे पण काय येतात कारण आपण गेल्या जन्मात पाप म्हणजे पाप केलंय तर आपल्याला दुःख यातना भोग मिळणारच आहेत. बरोबर आणि शनी काय बोलतो, भोगा आणि मुक्त व्हा, मुक्त व्हा. हा. नाहीतर तुम्ही तयार राहा तयार माझ्या, राहा, कारण तो अगदी. दंडकारक पण आहे, न्यायकारक, न्यायदेवता आहे, कर्माचा कारक आहे. तर या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत. मॅम आता बऱ्याच पॉडकास्ट मधून आम्हाला तंत्रशास्त्र म्हणजे काय याची थोडीफार तोंड ओळख झालेली आहे, पण वनस्पती तंत्रशास्त्र हे आमच्यासाठी नवीन आहे. ते नेमकं काय? वनस्पती तंत्र या ग्रंथामध्ये काही वनस्पती आहेत त्यांची माहिती दिली आहे, ज्या अद्भुत वनस्पती आहेत. लोकांना याबद्दल काही कल्पना नाही. आजकाल लोक रत्न धारण करतात पण प्रत्येकालाच रत्न धारण करता येत नाही आणि काही लोकांना उपासना हवी असते किंवा एखाद्या गरीबाला पण म्हणजे त्या गोष्टी परवडू शकतात आणि फसवणूक होत नाही. तर वनस्पती तंत्र ग्रंथामध्ये सांगितल्या त्या गोष्टी की जो ग्रह आहे त्याच्या जर त्या वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींची मुळं जर त्या जातकाने ज्या ग्रहाची बाधा आहे जातकाला त्या ग्रहाची जर वनस्पती त्यांची मुळं जर विशिष्ट नक्षत्रावर म्हणजे त्याच ग्रहाच्या नक्षत्रावर आपण नक्षत्रावर आणली, पूजन केलं किंवा जवळ बाळगलं किंवा धारण पण करू शकता, त्यांची सेवा पण करू शकता. जर आपण रवी ग्रहामुळे जर बाधा होत असेल एखाद्याला तर रवीसाठी आपण माणिक वापरतो, तर त्याच्याऐवजी आपण बेलाचे मूळ वापरायचे. बेलाचे मूळ रवीसाठी बेलाचे मूळ. त्याच्यानंतर चंद्रासाठी खेरणीचे मूळ आहे किंवा उंबऱ्याचे मूळ ते धारण करू शकतो जातक. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे मंगळाची बाधा असेल एखाद्याला तर त्या व्यक्तीने काय करायचं की मंगळाच्या नक्षत्रावर अनंताचं मूळ आहे किंवा पळसाचं मूळ हे धारण करायचं आहे. आणि या गोष्टी फक्त विशिष्ट नक्षत्रावर आणायच्या, त्याचं व्यवस्थित पूजन करून मगच ते परिणाम देतं. असंच नुसतं घ्यायचं आणि ठेवायचं असं रिझल्ट नाही मिळत. चौथं आहे बुधग्रहामुळे जर तुम्हाला बाधा येत असेल तर तुम्ही त्रिधारा वनस्पती आहे त्याचं मूळ जवळ बाळगू शकता. त्याच्यानंतर गुरुसाठी केळीचं झाड माहितीये तर त्याची मुळं आपण जवळ ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे शुक्रासाठी तुम्ही गुलमोहराचं मूळ ठेवू शकता किंवा उन्हाळीचे मूळ पण आहे ते तुम्ही जवळ बाळगू शकता. त्याच्यानंतर शुक्र झाला. आता शनीसाठी सगळ्यांना माहित आहे की शमी वनस्पती आहे, त्याच्या पूजनाने पण शनीचे दोष दूर होतात. तर नीलम वगैरे वापरण्याच्या ऐवजी तुम्ही म्हणजे शमीच्या वृक्षाची सेवा करू शकता किंवा तुम्ही त्याची मुळं जी आहेत शनीच्या नक्षत्रांवर आणून पुष्य नक्षत्र वगैरे त्यावेळेला आणून त्याची पूजा करून जवळ बाळगू शकता किंवा त्याची सेवा योग्य प्रकारे करू शकतात. आणि शेवटचं आहे राहू आणि केतूसाठी सफेद चंदन किंवा चंदनाचं मूळ खूप चांगले रिझल्ट देतात. आणि नंतर आहे केतूसाठी अश्वगंधा वनस्पती आहे त्याची मूळ जे आपण आयुर्वेदामध्ये पण वापरलं जातं. आणि त्याच्यानंतर कडुलिंबाचं मूळ सुद्धा केतूचे जे दुष्परिणाम आहेत त्यांच्यापासून आपले संरक्षण करतात. आणि जातकाला केतूमुळे जर एखाद्याची बाधा होणार म्हणजे त्रास होणार आहे तर त्या गोष्टींना पण खूप चांगले रिझल्ट मिळतात. अशा प्रकारे वनस्पती तंत्र शास्त्रामध्ये तुम्हाला या एका मुळामुळे तुमची कामं होणार आहे. अगदी आणि खरंच खूप नवीन होतं आमच्यासाठी सुद्धा. वनस्पती तंत्रशास्त्रामध्ये ज्या वनस्पतीची मुळं सांगितलीत त्या मिळतील, उपलब्ध होतील हे पण लोकांना माहित नाहीये आणि त्या कशा टिकवायच्या हे आपण गोष्टी माहित नाहीयेत. म्हणून आजकाल लोक रत्नांकडे वळलेत आणि एक शोबाजी म्हणून पण लोक रत्न इझिली वापरतात आणि लोकांना वाटतं की काही उपासना नाही करायची, रत्न घातले तर आपल्याला, कारण आजकाल रीलचं लाईफ चाललंय, इझी बर्गर पिझ्झाचं लाईफ चाललंय, लोकांना इन्स्टंट रिझल्ट हवेत, कलियुग आहे. तर त्यामुळे रत्नांकडे जास्त लोक वळाली आहेत. पण रत्नशास्त्र जेव्हा आहे तर
रत्न हे कुंडलीच्या तुमचं व्यवस्थित कुंडली बघूनच वापरणं फार महत्वाचं आहे. कारण ते फक्त ॲस्ट्रॉलॉजिकली नाही तर ते तुम्हाला तुमच्या म्हणजे आरोग्यासाठी पण महत्वाचं आहे, तत्व बॅलन्सिंगसाठी फार महत्वाचं आहे. ते तुम्हाला सगळ्या गोष्टीने मदत करतं. तुमच्या कुंडलीमध्ये जो ग्रह बिघडलाय त्या संबंधी पण तुमचं भाग्यस्थान उजळण्यासाठी पण तो तुम्हाला मदत करणार आहे. त्या आणि जर तुम्ही हे व्यवस्थित रत्नसंस्कार करून केले म्हणजे व्यवस्थित सिद्ध केलं, ओरिजिनल घेतलं, व्यवस्थित सिद्ध केलं, त्याच्या होऱ्यामध्ये घातलं ग्रहाच्या ज्याचं आपल्याला बळ हवंय, तर त्यासाठी तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला खूपच रत्नांचे चांगले रिझल्ट्स मिळतात. आणि आम्ही रत्नशास्त्र चिकित्सा यांच्या कार्यशाळा पण आमच्या होत असतात. तर त्या ज्योतिष अभ्यासकांसाठी आणि आधी पण झाल्यात. तर भरपूर लोकांनी माझे आधीचे पण लेक्चर्स ऐकले असतील तर त्यांना माहीत आहे की रत्नशास्त्र म्हणजे काय आहे वगैरे काय. आणि क्रिस्टल हिलिंगमध्ये ऑलरेडी आमचं नाव आहे. क्रिस्टल हिलिंगचे आमचे वर्कशॉप होत असतात, महाराष्ट्रभर सगळीकडे झालेत. म्हणजे नवी मुंबई आहे, पुण्यामध्ये क्रिस्टल हिलिंग, वास्तू हिलिंग, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या विषयांचे आमची कार्यशाळा होत असतात. तर लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आणि भरपूर लोक ऑलरेडी ओळखतात आम्हाला. त्यांनी पण नक्की कमेंट करून मला नक्की कळवा. नक्की 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 सांगतील ते. आणि त्याचा आधी सुद्धा आता प्रेक्षकांना बरेच प्रश्न असतात आणि त्यांच्यावर त्यांना क्विक उपाय पाहिजे असतात. आता आपण रॅपिड फायर राऊंड आपण खेळूयात की पटकन लग्न होण्यासाठी काय उपाय करता येतील. चेतनजी, मी तुम्हाला सांगते की लग्न हा महत्वाचा विषय आहे आणि आजकाल तर लोक करिअर सांभाळून लग्न नंतर पुढे विचार करतात. पण कसं आहे की कुंडलीमध्ये विवाह सौख्य कसं आहे, विवाह योग कधी आहे हे पाहून महत्वाचं जातकाला मार्गदर्शन करता येतं आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगू शकतो. पण एखाद्याला म्हणून कुंडली दाखवणं फार महत्वाचं आहे. पण आता आपण जनरली हा विषय बोलतोय म्हणून आता एखाद्याच्या कुंडलीमध्ये लग्नाचा कारक गुरु आहे आणि शुक्र या दोन्हीचा विचार होतो जेव्हा विवाह सौख्य बघायचंय एखाद्याच्या कुंडलीमध्ये. तर त्यावेळेला महत्वाची गोष्ट आहे की गुरुमुळे जर बिघडलं असेल किंवा गुरुबळ हवंय त्या व्यक्तीला, त्याशिवाय त्याचं लग्न होणारच नाही. तर गुरुबळासाठी एखादा मुलगा असेल तर त्याने नवनाथ भक्तिसाराचा 28वा अध्याय वाचायचा आहे. आणि पहिल्या दिवशी ज्या दिवशी गुरुवारी स्टार्ट करणार आहे त्या दिवशी दत्तांचं कोणत्याही गुरु मंदिरात जाऊ शकता. म्हणजे दत्तांच्या मंदिरात जाऊ शकता तुम्ही, साई मंदिरात. तुमचं जर स्वामी समर्थांचं म्हणजे स्वामी समर्थ आहेत गुरु तर त्यांच्याकडे पण तुम्ही दर्शन घेऊन उपाय स्टार्ट करा, संकल्प करा. आणि जेव्हा तुम्ही हे करणार आहे अगरबत्ती दाखवून तुम्ही त्याचं म्हणजे वाचन चालू करू शकता. आणि फक्त दर गुरुवारी जरी तुम्ही नवनाथ भक्तिसाराचा 28वा अध्याय वाचला तरी तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळतात. आणि बाकी पण जर एखाद्याला मनासारखी बायको हवी आहे किंवा लव्ह मॅरेज केसमध्ये पत्नी मनोरमा मंत्र जो आहे तो तुम्ही पुढे कंटिन्यू करून तशी उपासना करू शकता. आणि महत्वाची गोष्ट माझ्याकडे मुलींसाठी फार येतात की मुलींचं 38 वय झाले तरी अजून लग्न होत नाही वगैरे. तर मुलींसाठी एक उपाय सांगते, खूप प्रभावी आहे. काय करायचं की शुक्रवारी तुम्हाला 3 गोष्टी अर्पण करायच्यात आणि दुर्गादेवीच्या मंदिरात जायचंय. पहिलं आहे 1.25 मीटर लाल कपडा, दुसरं आहे हिरवा नारळ म्हणजे शहाळ, आणि तिसरं आहे लाल फूल म्हणजे तुम्ही तिथे गुलाब वापरू शकता, जास्वंदाचं फूल किंवा कमळ. म्हणजे ह्या देवीला आवडणाऱ्या गोष्टी आहेत आणि देवीला तुम्ही खुश करण्यासाठी या फक्त सगळ्यांना अवेलेबल आहेत, परवडणाऱ्या गोष्टी आहेत. असे 11 शुक्रवार करा आणि प्रत्येकाच्या कुंडलीच्या ह्याच्यावरच त्याची तीव्रता कंटिन्यू किती होणार आहे ते ठरणार आहे, त्याचा योग कधी आहे हे पण कळणार तुम्हाला. पण या उपायाने खूप चांगले रिझल्ट्स मिळतात. हे तुम्हाला दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचंय आणि एक मंत्र बोलायचंय, तो म्हणजे ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा. आणि हा मंत्र 108 वेळा तुम्हाला बोलायचा आहे. आणि हा मंत्र जर तुम्ही क्रिस्टलच्या ओरिजिनल माळेवर म्हणला तर खूप प्रभावी ठरतो तो. आणि मुलींचे चांगले म्हणजे रिझल्ट्स मिळतात, मुलींची लग्न लवकर होतात. बऱ्याच लोकांना संतती प्राप्ती करायची असते, त्यासाठी प्रभावी उपाय कोणते कोणते. संतती प्राप्तीसाठी पती पत्नी या दोघांच्या कुंडलीचा विचार होतो, त्यावरच योग ठरतो. म्हणजे संतती योग कसा आहे. पण आपण आता नॉर्मली उपाय सांगत आहोत, जे जनरली उपाय आहे सर्वसामान्य लोकांना तो उपायाने रिझल्ट्स मिळणारच आहेत. फक्त त्याची तीव्रता आणि कोणत्या ह्याने संतती दोष आहे हे जर तुम्हाला मूळ कळलं तर तुम्ही त्याप्रमाणे जातकाला उपाय सजेस्ट करू शकता. जर समजा तुम्हाला
कुंडलीमध्ये मंगळ बिघडलाय आणि मंगळाच्या दृष्टीमुळे संतती दोष आलाय, तर म्हणजे पंचमेश मंगळ आहे तो नीच अवस्थेत आहे किंवा व्ययस्थानात बसलाय, अष्टमात बसलाय, तर अशा लोकांना संतती दोष होतो, संतती बाधा येते, काही कारणाने संतती होत नाही. मग अशा लोकांसाठी मंगळवारी तुम्ही 11 दिवस ॲटलिस्ट कंटिन्यू करायचे संतान गणपती स्तोत्र. त्याच्यानंतर गुरुचरित्राचा 39वा अध्याय तुम्हाला दर गुरुवारी वाचायचा आहे. हा उपाय पुरुषांनी केला तर चांगलं, कारण संततिकारक पण गुरु आहे. जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये सर्पशाप असतो किंवा गुरु राहू युती चांडाळ योग असेल पंचमात, तर अशा लोकांना, आणि वृश्चिक राशीमध्ये असेल किंवा मेष राशीमध्ये असेल, ॲक्च्युली तो विषय फार वेगळा आहे, पण आपण आता उपायांचा विचार करतोय, तर गुरुचा उपाय द्यायचा असेल तर तुम्ही नवनाथ भक्ती सराचा अध्याय 39वा वाचू शकता. आणि त्याच्यानंतर पण बायकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतान गोपाल व्रत. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला खूपच चांगले, आणि अनाहत योगावाल्यांना पण संतती झालेली आहेत. आणि देवकी सुतम गोविंदम वसुदेव जगतपते देही मे तनयम कृष्णम त्वामहम शरणम गता, हा मंत्र प्रभावी खूप आहे. आणि याच्या सुरुवातीला ओम लावा, शेवटी क्लीम लावा, तर तुम्हाला ह्याचे खूप प्रभावी रिझल्ट्स मिळतात. आणि ज्यांना 12 वर्ष पण संततीने, अशा लोकांना पण रिझल्ट मिळालेत. ज्यांचं संतती दोष म्हणजे पितृदोषाने पण संतती दोष आहे, अशा लोकांना पण रिझल्ट्स मिळाले. खूप प्रभावी उपाय तुम्ही हा, सांगितला. आणि ह्याची जर व्यवस्थित विधी विचारायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी नक्की सांगेन. डेफिनेटली. मॅम, बऱ्याच लोकांना आता हार्टचे इश्यू असतात. आताचं जे लाईफस्टाईल चेंज झालंय त्याच्यामुळे हार्टचे इश्यू आता प्रत्येक घरामध्ये असतात. तर अशा लोकांसाठी काय उपाय आहे? हो, जेव्हा आजकाल हार्ट अटॅकचे बरेच केस वाढत आहेत आणि लोकांना माहीत नाही की कुणालाही कधीही हार्ट अटॅक येतो. पण तुम्हाला सांगते चेतनजी, प्रत्येकालाच हार्ट अटॅक येऊ शकत नाही. तुमच्या कुंडलीमध्ये पण तसे ग्रहयोग असतात, म्हणजे रवी मंगळ बिघडलेलाच आहे, म्हणजे बाकी पण गोष्टी आहेत, नक्षत्रांचा विचार. आता त्यासाठी मी नक्की तुम्हाला पुढे सांगेन, पण आता आपण फक्त उपायांबद्दल बोलूया. तर एखाद्याला हार्ट अटॅक साठी काय काळजी घ्यायची, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून पण, आणि हार्ट अटॅक ब्लॉकेज जरी सुरू झाले तरी तुम्ही हा उपाय करू शकता. काय करायचंय की तुम्हाला ललिता सहस्त्रनाम आणि नंबर 1चा प्रभावी उपाय नक्की करून बघा. ज्यांना पण सुरू म्हणजे झालंय किंवा त्रास होतोय आणि आधी पण तुम्ही जर केलं तर तुम्हाला हार्ट अटॅकचे केस होणारच नाही. त्यासाठी कुंडली पण पाहणं महत्त्वाचं आहे, तरच हार्ट अटॅकची कुंडली आहे की नाही हे तुम्हाला सांगता येतं. कारण ब्लड सर्क्युलेशन्स पण महत्त्वाचे आहेत, रक्तवाहिन्या, या सगळ्यांचा विचार होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ललिता सहस्त्रनाम तुम्हाला 11 वेळा तरी बोलायचं आहे. आणि तुम्ही काय करायचं, एक तुमच्याकडे जर अंगारा किंवा विभूती असेल तर तुम्ही ती त्या व्यक्तीच्या कपाळी लावायची किंवा हातात पण घेऊ शकता आणि जिभेला पण लावू शकता. आणि ललिता सहस्त्रनाम जेव्हा वाचून होईल, पाठ होईल, तेव्हा तुम्ही ते ग्रहण करा. असं तुम्ही कंटिन्यू, एखाद्याची तीव्रता बघूनच तुम्हाला ते किती दिवस कंटिन्यू करायचं हे ठरतं. जर कमी असेल तर तुम्ही 11 दिवस करू शकता कंटिन्यू, नाहीतर तुम्ही 41 दिवसपर्यंत कंटिन्यू करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. या व्यतिरिक्त सूर्याचा जो प्रॉब्लेम असतो त्यामुळे हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम होणारच. आणि सिंह राशीत बिघडलेल्या गोष्टी आहेत, आणि कालपुरुषाच्या ते स्थान, त्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या. पंचम स्थान, तर महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला तर आपण अजून एक उपाय तुम्हाला इझिली सांगते मी. एक मुद्रा आहेत हार्ट अटॅकसाठी. लोकांना माहीत असेल की हे आहे मध्यमा, तर तुम्हाला हे मध्यमा पुढे करायचंय आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला अशा, आणि हे असं करायचं. तुम्हाला एखाद्याला जर हार्टचा काही प्रॉब्लेम असेल ना तर इथे जास्त दुखणार आणि हे बोट पण सर्क्युलेशन करणार. जर तुम्ही ही मुद्रा केली ना तर तुम्हाला म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पण पूर्ण हार्टपर्यंत पोहोचतं आणि खूप ह्याचे चांगले रिझल्ट आहेत. अजून पण आहे प्राणमुद्रा पण आहेत. प्राणमुद्रामध्ये करंगळी, आणि ऍक्च्युली हे आपले 5 बोटं म्हणजे 5 तत्व आहेत. आणि मुद्रा या अशा गोष्टी आहेत की डायरेक्ट तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट होता आणि तुमचे जे तत्व आहेत तिथपर्यंत तुमचं सर्क्युलेशन होतं. ज्यांना आता सुजोग थेरपी पण माहीत आहे,
आणि पंचतत्व. आपलं प्रत्येकाचं शरीर ॲक्च्युली पंचतत्वानेच हो. विलीन झालं आणि आपली 5 तत्व देवाने स्वतःहून आपल्याला बरोबर. हातामध्ये दिली आहे. हम्म. म्हणजे कोणतेही आजार असू दे, चक्र आणि हे या सगळ्यांचा हा खेळ आहे. बरोबर. तर तुम्ही ते बॅलन्स केलं ना तर तुम्हाला आजारपणाच्या बाबतीत पण या गोष्टी होणारच होणार नाही. नाही, होणार. बरोबर. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाल्यावर तुम्ही प्राणमुद्रा पण करू शकता. म्हणजे अम, करंगळी आणि करंगळी आणि अनामिका हं. या दोन्ही तुम्हाला या अंगठ्याशी जोडायच्यात. बरं. आणि हे तुमचं प्राणमुद्रा आहे. हे पुढे असंच ठेवायचं. हे तुम्ही 10 मिनिटं सकाळी ही मुद्रा करू शकता. याने पण प्राणवायू सगळीकडे पोहोचतो हो. आणि त्याचे रिझल्ट्स मिळतात. आणि अजून एक मला सांगायचं आहे की जेव्हा हार्ट अटॅकसाठी तुम्ही आहे ना आदित्य हृदय स्तोत्र सगळ्यात प्रभावी. हा. आणि माझ्याकडे काही क्लायंट आले त्यांना पण मी हे अनुभव दिलेले आहेत. बरोबर. आणि आदित्य हृदय स्तोत्र जेव्हा बोलणार आहात तेव्हा तुम्ही एका ग्लासामध्ये पाणी घ्या. त्याच्यावर पण तुम्ही हात ठेवून आदित्य हृदय स्तोत्र वाचू शकता किंवा समोर जरी ठेवलं तरी व्हायब्रेशन्स पाण्यामध्ये उतरतात. उतरतात. आणि मग ते पाणी तुम्ही पिऊ शकतो. ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहे त्यांना प्यायला देऊ शकता. आणि हे खरं तुम्ही करून बघा की तुम्हाला काय रिझल्ट मिळतो की नाही. आदित्य हृदय स्तोत्र आता नावाप्रमाणेच तुम्हाला कळेल. आदित्य हृदय, आदित्य म्हणजे तुम्हाला कळलं असेल सूर्य आणि हृदय म्हणजे आपलं हे हृदय. तर या गोष्टी खऱ्या आपल्या ग्रंथांमध्ये या गोष्टी बरोबर. सांगितल्या आहेत. बरोबर. म्हणजे ज्योतिषांना पण माहिती की हे उपाय आहेत. खरंय, खरंय. तर यांचे आणि अनुभव पण आहे. तर तुम्ही नक्की आज या गोष्टी वापरू शकता. नक्कीच. आता आपण हेल्थ बद्दल बोलले. हो. पण जसं हेल्थ महत्वाचं आहे तसं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलं यश पाहिजे असतं परीक्षेमध्ये आणि ज्यांचं एज्युकेशन झालंय त्यांना हो. चांगली नोकरी पाहिजे असते. हो. त्या दोघांसाठी काय उपाय असतील? पहिलं मी सांगते की एखाद्याला शिक्षणामध्ये यश हवंय तर अशी व्यक्ती त्याची कुंडलीला प्राधान्य आहे की पंचमस्थान कसं आहे, पंचमेश कसं आहे आणि त्याचा लग्नेश काय करतोय, बुध आणि गुरुची काय स्थिती आहे, त्याच्यावरनं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि त्यांची दशा कोणती आहे. जर एखादा विद्यार्थी फारच म्हणजे फारच अडचणीत असेल तर त्याच्या टेबलावर आपण एज्युकेशन टॉवर ॲनालाइज करून देतो. तो त्याने पूर्व दिशेला ठेवू शकतात. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आता विद्येचा कारक तुम्हाला माहिती आहे गणपती आहे आणि सरस्वती देवी पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर सरस्वती यंत्र पण तुम्ही देवाऱ्यात स्थापन करून सरस्वतीचा फक्त जर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची असेल तर ॲमेथिस्ट कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवण्यासाठी पण लोकांना आजकाल क्रिस्टल माहीत आहेत. ॲमेथिस्टचा बॉल किंवा टॉवर तुम्ही जिथे स्टडी टेबल आहे विद्यार्थ्याचं तिथे ठेवू शकता. त्याच्यावर हात ठेवून तुम्ही एम हा मंत्र जरी बोलला ना जो सरस्वतीचा बीजाक्षर आहे तर या बीजाक्षराने पण लक्षात राहायला मदत होते. आणि नंबर 1चं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याने त्या मुलाची बुद्धी एवढी तल्लख होते की तो कधी विसरूच शकत नाही. करून बघा आणि नक्की कळवा. नक्की. आणि ज्यांना नोकरी पाहिजे असेल नोकरीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण ग्रहस्थितीचा विचार नाही करत आहे तर नोकरीसाठी तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला म्हणजे चमेलीचं तेल घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर शेंदूर टाका आणि हे तुम्हाला हनुमानाच्या चरणी अर्पण करायचंय आणि बजरंगबाणचा पाठ करायचा आहे आणि एक गुलाब अर्पण करा. बघा तुम्हाला कॉन्फिडन्स किती वाढेल आणि तुमचा इंटरव्ह्यू पण चांगला क्लिअर होईल. नोकरीसाठी एखादा जातक जातो किंवा नोकरीमध्ये यश पाहिजे असेल तर तुम्हाला मी एक उपाय सांगते. जे लोक ॲक्च्युली देवळात पण जाऊ शकत नाहीत, जे बाहेरगावी आहेत, त्यांच्यासाठी हा हिलिंगचा उपाय मी तुम्हाला देते. तुम्हाला काय करायचं आहे की आपली जी म्हणजे बुधाचं पर्वत आहे तिथे तुम्ही बुधाच्या पर्वतावर एक सर्कल करा आणि तिथे तुम्ही नंबर लिहायचा आहे. हिरव्या रंगाच्या पेनाने तुम्हाला नंबर लिहायचा आहे 111 म्हणजे 111. त्याच्या खाली तुम्हाला 444 हा नंबर लिहायचा आहे आणि सगळ्यात लास्ट तुम्हाला 888 हा नंबर लिहायचा आहे आणि हे सगळं गोल सर्कल करायचं तुम्हाला आणि त्याच्यात लिहायचं आहे आणि हे तुम्हाला नोकरी मिळेपर्यंत करायचं आहे. आणि ह्याचे खरं रिझल्ट बघा. आणि हे तुम्ही चॅन्ट पण करू शकता. म्हणजे कमीत कमी तुम्ही 21 वेळा 51 वेळा जसं ह्याची काही व्हायब्रेशन्स असे नाही आहेत, किती पण वेळा तुम्ही काउंट करू शकता.
अंघोळ झाल्यानंतर तुम्ही एकदा लिहू शकता, परत परत लिहायची गरज नाहीये तुम्हाला. आणि हे पाण्याच्या रूपात पण तुम्ही म्हणजे पाण्याची जर तुमची बॉटल असेल तर पाण्याच्या बाटलीवर पण तुम्ही चीट लावून सर्कल काढा हिरव्या रंगाच्या पेनाने आणि त्याच्यात हे नंबर लिहा आणि चॅन्ट पण करू शकता आणि ते पाणी तुम्ही पिऊ पण शकता. याने तुम्हाला जी एनर्जी इन्हान्स होईल ना, तर तुम्हाला कॉन्फिडन्स. आता 111 काय करतं की जेव्हा इंटरव्ह्यू चांगला होण्यासाठी तुम्हाला म्हणजे नवीन गोष्टीची सुरुवात 111. त्याच्यानंतर ऍक्च्युली हे हिलिंग्सचे नंबर आहेत. भरपूर गोष्टी ऍक्च्युली नंबर्सने पण पूर्ण व्हायब्रेशन जात असतात. आणि 444 हा 444 जे आहे 444 म्हणजे 3 वेळा, तर हा ऍक्च्युली स्थिरता देतो. आणि तिसरं जे आहे ते 888 जो तुम्हाला टिकवण्यासाठी मदत करतो. म्हणजे नोकरी पण लागणार, त्याच्यात स्थिर पण होणार आणि नंतर तुम्हाला ती नोकरी पण टिकण्यासाठी मदत होईल. म्हणजे हे तिन्ही प्रकारे त्याच्यात प्रगती पण होईल. हा पूर्ण कम्प्लीट उपाय आणि एकदम इझी उपाय. नक्की करून पहा आणि आपले कमेंट नक्की कळवा. येस. आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की कुलदेवी बंधन योग आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. हो. तर तो काय असतो एक्झॅक्ट? कुलदेवी बंधन योग आजकाल बऱ्याच लोकांच्या तोंडातून येतं आणि माझ्याकडे अशा कुंडल्या पण आल्या आहेत की खरंच कुंडली बंधन आहे. जेव्हा शुक्र केतू किंवा शुक्र राहू यांचा व्ययस्थानाशी संबंध असेल किंवा शुक्र केतू व्ययस्थानाशी संबंध असेल, सिंह राशीत किंवा वृश्चिक राशीत असेल, अशा लोकांना आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु पण नीच असेल अशा लोकांना म्हणजे शुक्र जर कुंडलीमध्ये बिघडले आणि व्ययस्थानाशी संबंध, व्ययस्थान मगाशी सांगितलं मी की असुरी शक्तीचं आहे, व्यय करणारं आहे. तर जेव्हा अशा म्हणजे असे ग्रहयोग असतात तेव्हा बंधन योग होत असतो. आणि बंधन योग काय तर जेव्हा आपली कुलदेवता आहे आणि आपण ह्यांच्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जेचं वलय असतं. बंधन म्हणजे आपण जी काही पूजा करतो, उपासना करतो ती आपल्या कुलदैवतेपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ती कुलदेवता आपल्याकडे आकृष्ट होत नाही आणि ती जी ऊर्जा आपल्याला देणार आहे ती आपल्याला ती ग्राह्य करताच येत नाही. त्यामुळे बंधन योगामध्ये जर कुलदेवता अडकली आहे असं लोक बोलतात. आणि या केसेस जास्त करून माझ्याकडे मालवण, कोकण साईडच्या ज्या कुंडल्या येतात त्यांच्यामध्ये या गोष्टी प्रखरतेने दिसतात. असं मी नाही सांगत की त्यांच्याकडे, पण त्यांच्याकडे या गोष्टींची प्रबळता आहे की बंधन योगात कुलदेवता अडकलाय किंवा आपली कुंडली पण हे केली आहे. तर त्यामुळे जातकाला भरपूर प्रकारे म्हणजे नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागतो. पॉझिटिव्ह एनर्जी मिळत नाही आणि तो एकदा अडकला की त्याच्यातनं बाहेरच पडत नाही. मग ती करणी बाधा पण असू शकते, बाकीच्या पण भरपूर गोष्टी असतात की वर्षानुवर्ष चाललेत आजार पण त्याच्यातनं ती व्यक्ती बाहेरच येत नाही. कुंडलीमध्ये कुलदेवता कोप असेल म्हणजे शुक्र राहू किंवा शुक्र केतू व्ययस्थानाशी संबंधित अशुभ योगात असेल तर कुलदेवता बंधन योग होतो. जो कुलदेवता कोप ज्याच्यासाठी जाण्यासाठी आपण कुलदेवतेचे दर्शन घेऊन तिला प्रसन्न करू शकता. आणि महत्वाची गोष्ट ह्याच्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगते, तो म्हणजे फार प्रभावी आहे. काली सहस्त्रनाम स्तोत्र ह्याचा पाठ करायचा आहे तुम्हाला. आणि हा उपाय तुम्हाला अमावास्या ते अमावास्या कंटिन्यू करायचंय. आणि यासाठी तुम्हाला काली देवीला म्हणजे शरण जायचंय आणि रात्री अमावास्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय स्टार्ट करायचा आहे आणि तिला बोलायचंय की हे कालिका देवी मला मदत कर, माझी जी कुलदेवता बंधन योगामध्ये अडकली आहे तिला बाहेर काढ आणि माझ्याच कर्मामुळे किंवा माझ्या काही दुर्लक्षित कर्मामुळे ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्यामुळेच माझं बंधन योगामध्ये माझी देवता अडकली आहे, तर तिला बाहेर काढण्यामध्ये, मुक्त करण्यामध्ये मला मदत कर. आणि काली सहस्त्रनामाचा पाठ तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही हात ठेवून पण बोलू शकता, पाणी समोर ठेवून नंतर ते पिऊ शकता. आणि अमावास्या ते अमावास्या हा उपाय नक्की करा. आणि अजून एक उपाय सांगते मी तुम्हाला. एक विशिष्ट मंत्र आहे, तो जर बोलला ना तर तुमची कुलदेवता तर बंधन योगातून बाहेर पडेल आणि ज्या नकारात्मक ऊर्जा शक्ती आहेत त्यांचा पण नाश होईल. जो मंत्र आहे तो सांगते. ओम ह्रीम कुलदेवतायै मम अरिष्टम निवारय मनोवांचित साधे धनधान्य समृद्धी में देही प्रसिद्ध एम फट स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 1108 वेळा बोलायचा आहे. आणि बघा अनुभव, तुमची कुलदेवता नक्की तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या अरिष्टावर पण मात करेल. जे काही तुमच्या कुळाचा उद्धार होणार आहे त्यावेळेला सदैव तुमची कुलदेवता फक्त एका हाकेवर तुम्हाला मदत करेल.
आणि यासाठी कुलदेवता मुद्राही तुम्ही करू शकता. बऱ्याच घरांमध्ये दारिद्र्यता असते, गरिबी असते. हा तर ती दूर करायची असेल तर त्यासाठी काही उपाय वगैरे आहेत का आपल्याला? हा दारिद्र्य निवारण्यासाठी महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते की नवनाथ भक्तिसाराचा दुसरा जो अध्याय आहे हा. तो फार प्रभावी आहे आणि फक्त या एका अध्यायाने तुमच्या घरातली दरिद्रता दूर होऊ शकते आणि आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. बरोबर. आणि याबरोबर तुम्ही गुरुवारी दत्तभावनी स्तोत्र 3 वेळा जर म्हटलं तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतात. आणि नोकरीमध्ये मग आपल्याला सतत प्रमोशन पाहिजे असेल तर मग? नोकरीमध्ये जर प्रमोशन पाहिजे असेल तर जातकाला कुंडलीमध्ये गुरुबळ कसं आहे हे बघावंच लागतं. पण गुरुबळाच्या मदतीशिवाय प्रमोशन होत नाही आणि गुरुबळाबरोबर रवीचं पण बळ हवंय. तर अशा वेळेला गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा तुम्ही गुरुवारपासून पठन करा आणि पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही करणार आहे असे तुम्ही 11 ते 21 गुरुवार करू शकता आणि फक्त तुम्हाला 14वा अध्याय वाचायचा आहे. आणि ही उपासना स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही कपाळी अष्टगंध लावलंच पाहिजे. उदबत्ती धूप दाखवून तुम्ही एकच जागा एकच वेळ ठेवा तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन पण राहील आणि चांगले रिझल्ट मिळतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या नोकरीमध्ये अडथळे येतात आहेत आणि प्रमोशन थांबलंय तर तुम्हाला अजून एक अध्याय ऍड करायचा आहे. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबरोबर तुम्हाला अध्याय 10वा पण बोलायचा आहे. आपण बघतो की बरेच लोक कोणत्या न कोणत्या कारणामुळे किंवा खोटे केसेसमुळे तुरुंगात अडकलेले असतात हा आणि त्याला बाहेर निघायचं असतं. हा तर त्यावर काही उपाय आहे का? जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये बंधन योग असतो तेव्हा ही गोष्ट आणि जेव्हा त्याची दशा असते त्या काळात मंगळ जर व्ययस्थानात असेल, राहू किंवा रवी बरोबर युती करत असेल आणि बाकी षष्ठस्थानाचा पण संबंध, बाकीच्या पण गोष्टी असतात. पण जेव्हा बंधन योग असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये, कारागृहात अडकले, तर अशासाठी नंबर 1चा प्रभावी उपाय म्हणजे त्यांनी गणपतीचं मंगळवारी मयुरे स्तोत्र 41 दिवस कंटिन्यू वाचायचंय. आणि ऍक्च्युली प्रभावी म्हणजे त्याची तीव्रता तुम्हाला कुंडलीवरूनच कळणार आहे की कधी तो व्यक्ती बाहेर पडणार, बाहेर येईल. पण यासाठी तुम्ही कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 41 दिवसापर्यंत मयुरे स्तोत्र हे पाठ कंटिन्यू करायचं आहे. आणि 2 वेळा 3 वेळा अशा प्रकारे तुम्ही ते कंटिन्यू करू शकता आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ना मोठमोठे आजार पण असतात सतत काही वर्षापासून. हा तर मग त्यांच्यासाठी काही प्रभावी उपाय असतील? ज्यांच्याकडे सतत आजारपण आहे अशा लोकांनी आहे ना काय करायचं की पाणी घ्यायचं आणि पाणीला व्हायब्रेशन देऊन तुम्ही त्या गोष्टी करू शकता. अंगाराच्या बाबतीत पण तुम्ही अशा गोष्टी करू शकता की हात ठेवायचंय आणि शिवकवच वाचायचंय आणि ते पाणी प्यायचंय या गोष्टीने. आणि घरात अजून एक गोष्ट करू शकता, तुम्ही घराच्या उत्तर पूर्व भागामध्ये एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कापूर घ्यायचा आहे, 2 लवंग टाकायचेत आणि 2 इलायचीही टाका आणि ते तिथे प्रज्वलित होऊ द्या. तुम्हाला ते कुठे फिरवायचं नाही, त्याच जागीच ते राहू दे. आणि हे तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट नाही मिळत, तुम्ही त्या आजारातून बाहेर नाही पडत तोपर्यंत तुम्ही तिथे ती निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पूर्णपणे जातात निघून आणि तुम्ही आजारातून मुक्त होता. बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं की आपली जागा पाहिजे हक्काची, हा मग ते प्लॉट असो किंवा शेती असो. हा तर असं घ्यायचं असेल तर त्यासाठी काय उपाय? कुंडलीमध्ये जेव्हा आपण शनी आणि मंगळाचा विचार करतो किंवा चतुर्थीच्या वर्ण आपण प्रॉपर्टी स्थावर प्रॉपर्टीसाठी उपाय करतो. ह्याच्यासाठी तुम्हाला मंगळ फार महत्वाचं काम करतो किंवा गणपतीची उपासना. यासाठी तुम्ही श्री गजानन जय गजानन हा मंत्रही बोलू शकता. कंटिन्यू तुम्हाला 45 दिवस हा मंत्र बोलायचा आहे. आणि अजून एक गोष्ट करू शकता ती म्हणजे तुम्ही मंगळाचं व्रत, तांबडे मंगळवार व्रत करू शकता. मंगळ ग्रहाचं यंत्र देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकता. जेव्हा एखाद्या जातकाला स्थावर प्रॉपर्टीचा प्रश्न येतो त्याच्यावर मी प्रभावी उपाय सांगते. त्यांना भुवनेश्वरी देवीचा मंत्र बोलायचा आहे. तो म्हणजे ओम ह्रीम श्रीम क्लीम भुवनेश्वरी नमः. हा मंत्र 1108 वेळा बोलायचा आहे. आणि हा मंत्र जर तुम्ही अनामिका फिंगरला इथे अंगठ्याने टच करून पहिल्या पेराला टच करून जर बोललात तर हा फार प्रभावी सिद्ध होतो. आणि लम हा हे बीजाक्षर जरी तुम्ही बोललात तरी तुम्हाला लवकर स्थावर प्रॉपर्टी प्राप्त होते. आणि करून बघा आणि कळवा, कारण हे जे बोट आहे पृथ्वी तत्वाचं बोट आहे.
आणि ते भुवनेश्वरी नावावरनं तुम्हाला कळलं असेल, हो. हे पृथ्वी तत्वाला जातं. तर त्यामुळे हे प्रभावी उपाय आहेत, नक्की करून बघा. आता आपण बघतो की आता निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत हो आणि बऱ्याच लोकांना त्यामध्ये करिअर करायचं असतं ऍज अ हो. पॉलिटिशियन म्हणून. तर त्यांनी कोणता उपाय करायला पाहिजे? राजनीतीमध्ये यश पाहिजे असेल तर तुमची कुंडली तर महत्वाची आहे. त्यामध्ये रवी ग्रह हा महत्वाचा आहे. पण तरी पण मी तुम्हाला नॉर्मली उपाय सांगते, तो म्हणजे अत्यंत प्रभावी आहे. सिद्ध गौरी शंकर रुद्राक्ष जर तुम्ही शिव मंदिरात, जे स्वयंभू शिव मंदिर आहे, तिथे अर्पण करायचं आहे. म्हणजे दान करायचं आहे. ज्यांना पण राजनीतीमध्ये यश पाहिजे त्यांनी हा उपाय करायचा आहे. आणि मंत्र बोलायचा आहे, ओम गौरी शंकराय नमः. हा 1108 वेळा बोलायचा आहे. आणि संकल्प करून बोला की मला राजनीतीमध्ये यश हवं आहे, तुझी कृपादृष्टी माझ्यावर असू दे. असू दे. आणि गौरी शंकर जेव्हा प्रसन्न होतील, नक्कीच तुम्हाला राजनीतीमध्ये यश मिळणारच. आणि अजून एक उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे 11 गुलाबांचा हार, त्याच्यानंतर चमेली तेलामध्ये शेंदूर मिश्रित, हे तुम्ही हनुमानाला अर्पण केलं आणि दक्षिणमुखी मंदिरात, मारुती मंदिरात गेलात तर तेव्हा तुम्हाला मंत्र बोलायचा आहे, ओम हण हनुमते रुद्रात्मकाय हुम फट. हा मंत्र 1108 वेळा बोलायचा आहे. आणि बघा चमत्कार, तुम्हाला राजनीतीमध्ये यश मिळणार का. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चेतनजी तुम्हाला सांगते, 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. तर त्यामुळे या वर्षी तर शासनावर तर होणारच आहे, राजनीतीमध्ये प्रबळताच येणार आहे. क्या बात आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य प्रबळता आहे किंवा 1 नंबर ज्यांचं मूल्यांक आहे, अशा लोकांना राजनीतीमध्ये यश मिळणारच. त्यांना कोणी थांबवू शकत नाही. यश, कीर्ती, पैसा या सगळ्या गोष्टी मिळणार आणि त्यांचाच टिकाव होणार आहे यावर्षी. बऱ्याच लोकांना स्वतःचा ऑरा क्लीन करायचा असतो, हा, तर त्यासाठी काय उपाय आहे? औरा क्लीन करणं फार महत्वाचं आहे. आपण भरपूर निगेटिव्ह ठिकाणी जातो, तर आपला औरा जर क्लीन असेल, स्वच्छ असेल, शुद्ध असेल, तर आपण आपल्याला आजारपण पण येऊ शकणार नाही. आणि हिलिंग्स जे स्टुडंट आहेत किंवा हिलर आहेत त्यांना हा उपाय माहीतच आहे. काय करायचं, तुम्ही शनिवार ते शनिवार पण हा उपाय करू शकता. तुम्हाला हातामध्ये थोडीशी कॉफी पावडर घ्यायची आहे आणि सैंधव मीठ किंवा समुद्री मीठ पण तुम्ही घेऊ शकता. आणि हात असे एकमेकांवर म्हणजे रगडायचे आहेत किंवा तुम्ही चोळू शकता एकमेकांवर. आणि 5 मिनिटं तुम्हाला हे करायचंय. आणि नंतर तुम्ही हे वॉश करू शकता बेसिनमध्ये. कंटिन्यू तुम्ही हे 7 किंवा 11 शनिवार करून बघा. 3 शनिवारमध्ये पण लोकांना जशी निगेटिव्हिटी, त्यांना नकारात्मक ऊर्जा मिळाली आहे, तर त्याप्रमाणे ते तुम्हाला औरा तुमचा शुद्ध होतो. औरा क्लीन होण्यासाठी मदत मिळते आणि खरे अनुभव आहेत याचे. बऱ्याच लोकांना असं वाटतं कधी कधी की निगेटिव्ह एनर्जी वाटते, लो फील होतं, तर ते बऱ्याच वेळेस ते मिठाच्या पाण्याने आंघोळ घालतात. हो तर त्यासोबतच त्यांनी हा उपाय केला तर त्यांना फायदा होऊ शकतो. हो. आणि जे वास्तू एक्सपर्ट असतात ते तर हा उपाय करतातच. म्हणजे व्हिजिट झाल्यावर पण आम्ही स्वतः पण फॉलो करतो. व्हिजिट झाली असेल तर आल्यावर तुम्ही मिठाच्या पाण्याने तोंड धुवू शकता, हातपाय धुवून मगच कामाला लागू शकता. कारण ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि खरंच खूप मिठामध्ये, महत्त्वाचं- लिंबूमध्ये जी नकारात्मक ऊर्जा आपण लहानपणापासून ऐकतो, या खऱ्या गोष्टी आहेत. की नजर काढायची असेल, नजरबाधा दोष पण, निगेटिव्हिटी, या सगळ्या गोष्टींना मात करण्यासाठी नंबर 1चा प्रभावी उपाय म्हणजे मीठच आहे आणि लिंबू आहे. तर मीठ आणि कॉफी या दोन्ही गोष्टी जर एकत्रित केल्या तर औरा क्लीन होण्यासाठी नक्की मदत होते. आपल्याला काही परिवारामध्ये दिसतं की मतिमंद गतिमंद मुलं असतात. हा, तर त्यांच्यासाठी काही उपाय आपल्याला करता येईल का? आजकाल चेतनजी बघितलं असेल तुम्ही, हायपर ऍक्टिव्ह मुलांचं प्रमाण फार वाढलंय. आणि मुलांना कॉन्सन्ट्रेशन देण्यासाठी प्रॉब्लेम होत आहेत. आणि आई वडील पण कामामध्ये बिझी असतात, ते वेळ देऊ शकत नाही. आणि मोबाईलचा काळ आहे, मोबाईलमध्ये मुलं अडकतात. आणि भरपूर मुलं अशी असतात की त्यांची एनर्जी एवढी असते की ती एका गोष्टीवर स्थिर होत नाहीत, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन देत नाहीत. आणि मतिमंद केस म्हणजे मंदबुद्धीचे जी मुलं आहेत त्यांच्या बाबतीत पण हाच अनुभव आहे की ते एका गोष्टीवर लक्ष देत नाहीत. आणि कुंडलीमध्ये चंद्र बुध बिघडलेले असतातच त्यांचे, कारण चंद्र हा मनाचा कारक आहे आणि बुद्धीचा कारक बुध. तर ह्या गोष्टी पण बघाव्या लागतात. बाकी पण स्थानगत विचार आहेत. पण इथे मी तुम्हाला एक उपाय सांगते, तो म्हणजे जर एखादं लहान मूल असेल
तर तुम्ही रविवारी हा उपाय करायचा आहे. पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे आणि त्याच्यावर गरम भात वरण तुम्हाला ठेवायचं आहे आणि तो तुम्ही लहान मुलाला चारायचा आहे. जर त्याची बुद्धी मंद बुद्धीमध्ये असेल तर त्या मुलाला नक्की कॉन्सन्ट्रेशनचे प्रॉब्लेम होणार नाही, बुद्धीमध्ये पण त्याच्यातनं तो बाहेर पडेल आणि बुद्धी पण तल्लख होऊ शकते त्याची. आणि या गोष्टी कंटिन्यू करा तुम्ही, जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट नाही मिळत तोपर्यंत तुम्ही रविवार 7-11 कंटिन्यू करू शकता. आणि अजून एक उपाय, जे मोठे मंद मुलं आहेत किंवा मंद बुद्धीची मुलं आहेत, लवकर त्या गोष्टी ऐकत नाहीत, तर अशा मुलांसाठी मी उपाय सांगते. तो म्हणजे, तर तुम्हाला आणि काय करायचं आहे की पालकांनी गुरुचरित्राचा 17वा अध्याय वाचायचा आहे आणि ज्या मतिमंद मुलं जी आहेत किंवा मंदबुद्धीची मुलं आहेत त्यांच्या कपाळी अष्टगंध लावायचे आणि त्यांच्यासमोर बोलायचं आहे. आणि पाणी असेल किंवा अष्टगंध असेल ते त्यांच्या कपाळी लावलं तरी त्यांना ते व्हायब्रेशन्स मिळतात. आणि हा उपाय तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि त्यांना पाण्यातनं पण हा उपाय तुम्ही देऊ शकता, म्हणजे गुरुचरित्र अध्याय पाठ करून ते पाणी प्यायला देऊ शकता. आता तुम्ही जे काही सगळे उपाय सांगितले हो, ते खरंच लाभदायक आहेत. आणि हा, पण तरी सुद्धा जर त्यांना तुमचा गायडन्सची गरज असेल तर ते तुम्हाला कुठं कसं कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा नवी मुंबईमध्ये तुमचं ऑफिस कुठे आहे, संपर्क कार्यालय वगैरे जे काही असेल ते तुम्ही सांगू शकता? हो. नवी मुंबईमध्ये खारघर येथे माझं ऑफिस आहे. ज्यांना कुंडली बघायची आहे, कुंडली मार्गदर्शन करायचं आहे, त्यांनी नक्की दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मला तुम्ही संपर्क करून कॉन्टॅक्ट करू शकता आणि कुंडली मार्गदर्शन मिळू शकता. आणि प्रामाणिकपणे मी प्रॅक्टिस करते, अनुभव नक्की घ्या. भूतकाळ पण ॲक्च्युली सांगते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या जातकांना, म्हणजे जी कोणी क्लायंट माझ्याकडे येतात त्यांना मी सावधानता उपाय पण सांगते, प्रेडिक्शन पण असतात, त्याचा त्यांना फायदा होतो. आणि नक्कीच अनुभव घेऊन बघा. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्ही एकदा मॅडमकडे जा आणि त्यांचं कन्सल्टेशन एकदा घ्या, म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिकडे मिळतील आणि योग्य पद्धतीने दिले जातील. आम्हाला खरंच खूप बरं वाटलं आणि बऱ्याच नवीन गोष्टींची माहिती आम्हाला तुमच्याकडनं मिळाली. नवीन वनस्पती तंत्रशास्त्र माझ्यासाठी खरंच खूप नवीन होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आपल्याला अजून नवीन नवीन पॉडकास्ट मार्फत, हो. तुमच्या मार्फत, तुमच्यासारख्या तज्ज्ञांच्या मार्फत आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्या पोहोचतात. आम्हाला तर खरंच मजा आली. तुम्हाला कसं वाटलं इथे? मला पण चांगला अनुभव होता आणि पहिल्यांदाच केलं, पण तरी पण मला चांगलं वाटलं. आणि नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि ज्योतिष अभ्यासकांसाठी सांगते, बरीच लोक ओळखतात, तर नक्की आमचे वर्कशॉप होणार आहे. तर यावर्षी आमचे जे वर्कशॉप होणार आहेत, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू हिलिंग, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कन्सल्टन्सी बरोबर ॲक्च्युली म्हणजे स्टुडंटसाठी पण माझे वर्कशॉप आहेत, क्लासेस आहेत, तर नक्की तुम्ही संपर्क साधा. येस, संपर्क डिटेल्स मी खाली मेन्शन केले आहेत, तुम्ही तिथनं डायरेक्टली त्यांना संपर्क करू शकता. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा एपिसोड आवडला असेल आणि असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. धन्यवाद.